एक काळी भिन्न व धिप्पाळ आकृती बंडूचे पाय धरून त्यास ओढत होती. तो बंडू जमिनीवर हात टेकून डोके वर करून आमच्याकडे पाहत होता आशाळभूर नजरेने. आणि आम्हाला गाड्यात पाय फसल्यामुळे आम्हाला त्याच्यापर्यंत पटापट जाता पण येत नव्हतं. काय करणार, पिकं मात्र थोडीशीच होती, एक 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 2-2 फुटाची असतील फक्त, बस. पण आम्ही इथं बंडूपर्यंत पोचणार. आम्ही मोरडलो, बंडू थांब घाबरू नको. आणि कोण त्या बंडूला ओढतो, कोण रे, सोड बंडूला सोड. छोटी पण ओरडला. पण ती व्यक्ती धिप्पाळ होती आणि बंडूचे पाय, दोन्ही पाय हातात धरून पाठमुरी त्याला ओढत होती. त्याचे चेहरा आमच्याकडे नव्हता. ती अस्वलासारखी काळी आकृती वाटली. उद्या कळकळाचं त्याच्यामध्ये ते एकदम आकृती जातं. मोबाईलच्या उजेड परत जातं ना, आमचा मोबाईल पूर्ण भिजला. तर काही हो, आम्ही त्यातला बंडूला वाचवण्यासाठी पुढे सरसावलो. आता